तर आम्ही आता सारंगपूरवरून चेकआउट केलंय आणि आम्ही आता निघालोय. संध्याकाळचे 7:15 वाजलेत आणि आता आम्ही चाललोय चोटीलासाठी. तर नमस्कार मित्रांनो, मी तेजस स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण चाललोय चामुंडा देवीला, छोटीला चामुंडा मा इकडे चाललोय आपण. तर काल रात्री आपण सारंगपूरमधून निघालो जेवून वगैरे, आणि रात्रीचा प्रवास होता त्याच्यामुळे काही व्हिडिओ काढली नाही आणि फोनमध्ये चार्जिंग पण नव्हती. तर आपण इकडे पोहोचलोय चामुंडा मा. आपण थांबलोय. तर हे आहे चोटीला मा धर्मशाळा, तिकडे आपण थांबलोय. तर इकडे आपण रूम घेतलेली आहे. इकडे पण तुम्ही बघताय, इथे पण 3 बेडचीच आपण रूम घेतली आहे. तर इकडे सुद्धा व्यवस्थित सोय झाली सगळे. ते टॉयलेट वॉशरूम दोन्ही व्यवस्थित आहे, ते बघताय. हा बाथरूम आहे आणि इकडे टॉयलेट आहे. तर कोणत्याही प्रकारचं म्हणजे असं काय घाण नाही आहे, व्यवस्थित आहे सगळं, नीट अँड क्लीन आहे. तुम्ही पण इकडे स्टे करू शकतात. तर इथे आता वाजलेत सकाळचे 4 आणि आम्ही आता निघालोय. सकाळी 5:30ची आरती असते. तर आता आपण जाणार आहोत तिकडे. ठीक आहे, चला तर मग जाऊया. तर मित्रांनो, तुम्ही बघता ही आहे ती धर्मशाळा. खूप मोठी आहे, राहायची वगैरे व्यवस्थित सोय आहे इकडे. तुम्ही बघताय खूप साऱ्या रूम्स आहेत. तर इकडे आपण स्टे केलं आणि आता आपण निघालोय दर्शनासाठी. सकाळची महाआरती आपल्याला घ्यायची आहे काय पण करून. काय बोलताय? तर निघालो. इकडे सिद्धेश आहे, ते सौरभ आहे. चला तर मग तुम्हाला मी सकाळची आरती
दाखवेन इकडे पोहोचल्यावरती. जाऊया आपण. तर मित्रांनो, हा आहे गुजरातचा नॅशनल हायवे आणि त्या हायवेच्या बाजूलाच आहे ही आपली धर्मशाळा. हे बघा, इकडे आपण स्टे केलेला. तर इकडे रेंट आहे 400 रुपीज पर रूम. तिकडे फक्त 3 जण राहू शकतात आणि आपण ती एक रूम घेतली. इथे AC रूम नाही आहेत. इकडे या ठिकाणी AC रूम अवेलेबल नाही आहेत, त्याच्यामुळे सगळे नॉन ACच आहेत आणि 400 आहे. ठीक आहे तिघांसाठी. फक्त राहायची सोय आहे, खायचं वगैरे तर ते दुसरीकडे आहे. ठीक आहे, तर आता आपण निघालोय, जाऊया. तर मित्रांनो, आपण आता पोहोचलोय छोटी महादेवीच्या गेट जवळ पायथ्याशी. तर हा आहे मेन गेट. जय माताजी. तर हा आहे मेन गेट. तर आता आपण चाललोय वरती. तर इकडे तुम्हाला देवीला चढवण्यासाठी नारळ, हार वगैरे तुम्ही इकडे घेऊ शकतात. तर आपण घेतलं इकडे. जाऊया आपण आता. अजून गेट खोलला नाहीये, मगाशी आलेला खोलायला, पण काय झालं काय माहिती नाही. 5:15 झालेत. आता ते बोलतात की 6ची आरती आहे. बघूया, आपण जाऊया. इथे वरती जायचं आहे आपल्याला. हा, तेच वरती जायचं आहे आपल्याला. इथे ट्रस्ट आहे, श्री चामुंडा माता सेवा ट्रस्ट. इथे पब्लिक थांबली आहे. गेट कधी ओपन होईल काय माहिती, आता बघूया. मित्रांनो, सकाळचे 5:30 वाजलेत तरी मंदिर खोललं नाही. तर या मंदिराच्या 650 पायऱ्या आहेत. 635 आहेत पायऱ्या चढायला वरती आपल्याला. तर यांनी सांगितलं आपल्याला की 650 पायऱ्या आहेत आणि वरती कोण थांबत नाही मंदिरात. तर मंदिरात कोण थांबत नाही रात्रीचं, मंदिर बंद असतं. तर तिकडे काळभैरव देव आहे, तोच देवीची रक्षा करतो असं इकडचं म्हणणं आहे. आणि त्याच्यामुळे आता ते वरती गेले आहेत मंदिर ओपन करायला. तर बघूया आपण किती वाजेपर्यंत पोहोचतो तिकडे आतमध्ये. तर बरोबर 5:30ला गेट खोलला आहे मित्रांनो इकडे. सगळे गेले धावत वरती आणि आपण चाललोय चालत. हा, कोण? मी तर मित्रांनो, आपण अर्धा चाललोय. इथे तुम्ही नजारा बघताय. जाऊया आपण वरती. तर हा डोंगर एकदम सरळच आहे चढायला वरती. फक्त तुम्ही भंड्या भाऊ दमले तिकडे, चालतात आहे. खूप असं सरळ आहे रे चढायला वरती. हे बघ, हे इकडे अर्ध्यामध्ये पोहोचल्यावर महाकाली देवीचे मंदिर आहे छोटस. ह्या बाजूने सुद्धा पायऱ्या आहेत वरती चढायला. तर
तर आपण आता पोचलोय बहुतेक पुढे वरती. तर वरती आल्यावर तुम्हाला असं हे बसायला आहे गाभारा, ते बघता तुम्ही, ते सगळे बसलेत आहेत. तर इथे बघता तुम्ही पुरुषांना आतमध्ये जायला आणि या बाजूला स्त्रियांना आतमध्ये जाण्यासाठी. इथे भांड्या बघते पूर्ण घामाटले जातात ते सिधे. आणि इकडे मी आहे फुल असं सरळ चढण आहे वरती यायला. आणि वरती आल्यावर थोडंसं सरळ फक्त 15 मिनिटात आम्ही 650 पायऱ्या चढलो. 635 पायऱ्या 15 मिनिटामध्ये. हॅट्स ऑफ बंड्या भाई. हॅट्स ऑफ बंड्या भाई. बंड्या पण 15 मिनिटात चढलाय 635 पायऱ्या. त्याच्या व्हिडिओ आपण टाकू, तुम्ही बघा. बघा या व्हिडिओमध्ये, बघितलं जर असणार जर तुम्ही. ठीक आहे, चला तर मग आता बघूया आपण दर्शन किती वाजता भेटतंय आपल्याला. ठीक आहे चला मित्रांनो. इकडे 6 वाजून 6:15 बरोबर गेट खोललेला आहे.
इकडे बघताय मित्रांनो अशा प्रकारे हा इकडे माचा मोठा लोगो आहे देवीचा. खूप श्रद्धेने इकडे भाविक येतात देवाच्या दर्शनासाठी, देवीच्या दर्शनासाठी. तर हा आहे चामुंडा माँ चोटीला देवीचं मंदिर. इथे आतमध्ये आता आरतीची वेळ झालेली आहे. थोड्या वेळाने आरती होईल चालू. ते बघताय जय श्री मेलडी माता, हे मेलडी मातेचं मंदिर आहे. आणि इकडे तुम्हाला मी मगाशी बोललो श्री काळभैरव देवाचं मंदिर आहे. तर हे आहे श्री काळभैरव. तर हे राखण करतात इकडे मंदिराची. तर आणि मंदिरात वरती कोणच नसतं, मंदिरामध्ये इकडे वरती कोणच नसतं. हे काळभैरव देव हे मंदिराची राखण करतात असं बोलतात. तर इकडे बघा इथे नारळ दिसतं तुम्हाला. त्यांची काय इच्छा वगैरे असेल ते पूर्ण होण्यासाठी इथे नारळ दिले जातात. आणि इकडे मला एक नवीन गोष्ट आढळली आहे, म्हणजे इथे बोलतात सगळे की इकडे रात्रीचा सिंह पण येतो गडावरती. तर ही एक नवीन गोष्ट आहे. त्याच्यामुळे इथे वरती कोण थांबत नाही, फक्त नवरात्रीला 5. तर इकडे चोटीला माँ देवीच्या मंदिरामध्ये सिंह येतो रात्रीचा असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे इथे कोण थांबत नाही. तर हे इथे सिंहाचा हे आहे स्टॅच्यू आहे, ते बघता तुम्ही. तर हा सिंह इकडे मंदिरामध्ये येतो, त्याच्यामुळे इथे कोणी थांबत नाही रात्रीचं. तर असं आहे हे मंदिर देवीचं. तर बघूया आता आरतीची वेळ झाली, आरतीला जाऊया आपण. आणि इकडे वरती मंदिराच्या ठिकाणी एवढंच आहे दाखवण्यासारखं तुम्हाला. तर इकडे बघितलं तुम्ही सगळं. तर आता आपण जाऊया देवीच्या गाभाऱ्यामध्ये, तिकडे आपण बघूया. चला. तर इकडे आपण आरती घेऊया.
याच मंदिराचं आहे ओम गुप्तेश्वर महादेव मंदिर. इथे बघूया आपण आतमध्ये जाऊ. इकडे आपण जाऊया आतमध्ये. इकडे महादेव मंदिर आहे गुप्तेश्वर. ओम नमः शिवाय. बम बोले. देवीचं इथे हे आहे गाभारा छोटा. स्वयंभू देवी आहे. ते संतोषी माँ आहे. इथे 7 बहिणी आहेत. 7 बहिणी आहेत जोडीदारच्या. तर मित्रांनो आपलं दर्शन आता झालेलं आहे. खूप छान असं दर्शन झालं आहे. पण आता इथे तुम्ही धुकं बघताय डोंगरावरती किती धुकं आलं आहे. आज काहीच दिसत नाही. हे बघा निघालोय. ते धुकं बघा किती आहे. काहीच दिसत नाहीये खालचं. फुल एकदम धुकं झालं. फॉगी झालंय. तर खूप पूर्वीच्या काळातलं मंदिर आहे. तुम्ही पण इकडे येऊ शकता. खूप छान आहे. प्रसन्न वाटतं. सकाळी 6:30 वाजता आरती चालू झाली आणि खूप प्रसन्न वातावरण आहे. पाहिलं तुम्ही या व्हिडिओमध्ये. जरा सांगा कशी वाटली व्हिडिओ ते. तर आपण आता चाललो घरी. खाली जाऊन नाश्ता करू. नाश्ता वगैरे करून मग नंतरला आपण पुढे जाऊ. पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. अजून आपल्याला 2 ठिकाणी जायचं आहे. तिकडे जाऊया. मित्रांनो हाच आहे तो गेट आपण सकाळी काळोखातून बघितलेला देवीचा. इथून वरती जायचं तुम्हाला 635 पायऱ्या सोडून. आणि इकडे असं बसायला सुद्धा आहे. मी बघतोय. तर नमस्कार मंडळी. या नाश्ता करायला. तर आपण बघूया नाश्त्याला काय काय आहे. इकडे सिद्धेश आहे, मंड्या आहे आणि इथे नाश्त्याला बघा तुम्ही काय काय आहे. फाफडा आहे, इथे भाजी आहे, ठेपला आहे, इथे ढोकला आहे, दही आहे आणि जलेबी सांगितली आहे. जलेबी येते आहे. बघूया. चल चला तुम्ही या नाश्ता करायला. तर आपण इकडे गेलेलो वरती या लोकेशनला आणि आता आपण तिकडून आलोय मंदिरातून. इकडे बघताय तुम्ही. तर आपण आता इथून चाललोय या धर्मशाळेमधून. आपण आता जाणार आहोत दुसऱ्या लोकेशनला आपल्या खोडियार माटेल. आता इथून 2 तासाचं ट्रॅव्हलिंग आहे. तर बघूया पुढचा प्रवास कसा होतोय. आणि ही इकडची देवी कशी वाटली तुम्हाला व्हिडिओ इकडची ती पण कमेंट करून नक्की सांगा. चला आपण जाऊया पुढे. मित्रांनो आता आपण निघालो इकडून. आपण चेकआउट करतोय चोटीला माताच्या. पण इकडे बेसला आहे. तर इकडून आपण निघालोय. आता आपण जातोय खोडियार माटेल. चला तर मग जाऊया. खूप छान आहे इकडे वातावरण आणि खूप छान राहायची वगैरे सोय मस्त झाली. जाऊया. इकडे आपण चेकआउट केलं. इकडे तुमचं ID कार्ड वगैरे घेतात, आधार कार्ड वगैरे, ID प्रूफ काय असेल तर ठीक आहे.
तर इकडे मेन गेटला तुम्ही ID प्रूफ तुमचा जमा करायचा, कोणाचा पण एकाचा, आणि चेक इनची एंट्री करायची आणि चावी घेऊन आतमध्ये जायचं. आणि तिकडेच लास्टला निघताना पण तिकडेच द्यायचं आणि निघायचं. आणि इकडून बाहेर आल्यावरतीच आपल्याला इकडे इको आहेत आणि प्रायव्हेट ऑटोसुद्धा आहेत. प्रायव्हेट ऑटोवाले खूप महाग सांगतात, 1500 बोलतात. तर आपण बघूया, इको शेअरिंग आहे. तर इकोने 100 रुपये पर पर्सन आहे तिकडे. खोडियार माला जाण्यासाठी इथून 200 किलोमीटर आहे, तर 100 रुपये पर पर्सन ते बोलले जातं. बघूया आपण ऑटोने जाऊया की इकोने जाऊया ते. तर आता आम्ही पकडले रिक्षा पाणीला जाण्यासाठी. इकडे भरपूर भाव सांगतात, 1000 रुपये, 900 रुपये आणि इकोवाले 1500 रुपये, 1500 रुपये असं सांगतात. तर आता खोडियार माताला आपण जाणार आहोत. तर 600 रुपयाला आम्ही ही रिक्षा केली आहे. डायरेक्ट मंदिराच्या इथे सोडणार. मैं क्या बोल रहा हूँ, हम लोग दर्शन करते हैं फटाफट. आप हमको रिटर्न हाईवे पे छोड़ोगे क्या? रिटर्न हाईवे पे छोड़ोगे क्या? सायकल यात्रांनी पण जातात. 10 मिनट खाली. हाँ? अरे क्या अभी उधर से. तर इकडून आपल्याला जायला 1.5 तास लागेल. 1.5 तास लागेल आपल्याला इकडून जायला आता. पोचलोय खोडियार माताच्या मंदिराच्या पायथ्याशी. हे आहे खोडियार मातेच्या इथे पायथ्याला. तर आपण आलो आता श्री खोडियार मंदिरला. हे आहे खोडियार मातेचं मंदिर. इकडे बघता तुम्ही झाड कसं आलंय. आणि इकडे पूजापाठ चालू आहे. तर हे खोडियार मातेचं मंदिर आहे. ते एका झाडाच्या मुळाजवळच आहे देवी स्थापन झालेली. आणि इकडे या बाजूला होम हवन होतं, म्हणजे नारळ वगैरे याच्यामध्ये टाकले जातात. आणि हे झाड आहे बघा, हे झाड इथे देवीच्या बरोबर ते मुळाशी आहे मंदिर. आणि इकडे पूजापाठ सुद्धा केले जातात. तर इकडेच खोडियार माच्या बाजूला इकडे मेलडी माचं मंदिर आहे, तुम्ही बघताय.